आता हे कालवण हलवते आहे. मध्ये मध्ये हलवायचं, पलटी करायचं, म्हणजे ते छान लागेल. ह्यात तुम्हाला वाटेल काय वस्तू बऱ्याच आहेत, पण भाजी आहे, कोथिंबीरीचे दांडे ते बाजूला काढता येतात आणि पोळीबरोबर भाजी खाता येते. कालवण शिजायला झाकण ठेवलं आहे, फास्ट गॅस आहे. 2-3 मिनटं झालेली आहेत, बघूया. शिजते कालवण. मध्ये मध्ये कालवणाकडे बघायचं. ठेवताना पदार्थ फ्रीजमधून काढल्यावर थोडे नॉर्मल व्हावेत म्हणून मी अशी झाकणीवर ठेवते, म्हणजे झाकणीला पण खाली थंड हवा पकडतो. तर हे आता झालेलं आहे बांगड्याचं सुकं. त्याच्यामधलं डोकं काही मी खात नाही, पण माझी आई त्याचं कालवणात टाकायचे म्हणून मीही टाकते, त्याने चव येते म्हणतात. तर असं छोटंसं बांगड्याचं सुकं तयार झालेलं आहे. आता आपण ते जेवायला घेऊया. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू व्हेरी मच. बाय. हे कालवण अगदी गावच्यासारखं झालेलं आहे, छोटंसं, आणि आहे त्या साहित्यात केलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.